प्रश्न विचारणार आहे, त्याला समोर आण. प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तर खंबीर आहे. प्रश्न विचारलेले होते आणि तज्ञ विद्वत्ता ठरवलेली होती, पण तसं न करता थेट या आसनावर तू विराजित झालाय. अर्थात मी बसलोय उठण्यासाठी नव्हे. मी विद्वान आहे, मी पंडित आहे. कुणाला तो समोर आला प्रश्न विचारायला सांग, उत्तर द्यायला मी राजी आहे. अरे दा, मी उठणार नाही. हा तसा ऐकणार नाही. तुझ्या भाषेत तू त्याला सांगितलंस, आता मी जरा माझ्या भाषेत सांग. इथं बसण्याचा अधिकार केव्हापासून माहितीये का? ज्यावेळी त्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तर दिल्याच्या नंतर याच्यासाठी विनंती करते. प्रथम जरा बाजूला हो. मी बसलोय उठण्यासाठी नव्हे. लागेल ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यानं पुढे यावं आणि प्रश्न विचारण्यासाठी प्रथम खा. उत्तर द्यायला मी तत्पर आहे. आणि प्रथम प्रश्नाचे उत्तर नंतर यशस्वी. मी बसलोय, मी उठणार नाही. मी उठणार नाही. मी उठणार नाही. ब्राह्मणाचा मान सन्मान करणं हे धनानंदाचा प्रीत आहे, पण या क्षणाला तुझ्या या वर्तणुकीवरून माझ्या अंतरी तुझ्याबद्दल संशय. तू कोणी विद्वान नव्हे, तू कोणी पंडित नव्हे, तर एक पोट भरू ब्राह्मण स्वार्थासाठी हे सिंहासन पळकवणार आहे. नपेक्षा विद्वत्ता सिद्ध केली असते. कुठली विद्वत्ता सिद्ध केल्याशिवाय कुठलं स्थान सापडत नाही. अजूनही सांगतोय काय ते धनानंदाच्या क्रोधाला चेतावणी देण्यापेक्षा मी जो इथं आलोय, एक विद्वान पंडित इथं बसलाय. पंडित हे इथं दाखवूनच जाणार आहे. हे कुणाला सांगतोय तो? आपल्याला सांगतोय. मी जाणार मी जाणार नाही. या उच्च आसनावरून तुम्हाला खाली खेचला. अरे आईच्या पिठावर रेगोटा ओढणारा दुसऱ्याच्या राजगादीवर बसून पराक्रमाचा मेरू म्हणून वावरण्याचं कार्य करणारा धनानंद, तुझ्या माझ्या झटापटीत माझी शेंडी सुटली आहे. मग या ब्राह्मणाचे एक ना एक दिवस अरे उच्च सिंहासनावरून तुम्हाला खाली खेचला, पण या पाटली पुत्राच्या राजगादीवरून तुला खाली खेचत देवाच्या शेंडीला प्रतिज्ञा करतो. आणि धनानंद माझी दुसरी प्रतिज्ञा आहे. ज्या नंद कुळात तू जन्माला आला